अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, पुढील 6 सेकंदात इच्छा करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्हाला 7 मिनिटात चांगली बातमी मिळेल आणि तुमची सर्वात मोठी कठीण इच्छा पूर्ण होईल, जे ऐकून तुमचं मन आनंदी समाधानी होणार आहे. आजचा दिवस असा आहे की तुम्हाला तुमच्या प्रार्थनांचे उत्तर मिळणार आहे. ते प्राप्त करा. आज तुमची सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे. होय बाळांनो, स्वामींवरती विश्वास ठेवा. जर विश्वास असेल तर होय विश्वास आहे कमेंट करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. जेव्हा माणसाचा एखादा दात पडतो तेव्हा त्याची जीभ सतत त्या रिकाम्या जागेत जाते. त्याचे सर्व लक्ष पडलेल्या त्या दाताकडेच असतं. उरलेल्या दातांकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. जीवनातील प्रत्येक गोष्टीचं पण असेच आहे. जवळ कितीही असलं तरी माणसाचं मन कमी असलेल्या गोष्टीतच अडकून बसतं. आपल्या बोलण्याचा सगळेजण चांगलाच अर्थ घेतील अशा भ्रमात कधीच राहू नका. आपण कितीही चांगले बोललो तरी आपल्या शब्दाचा अर्थ प्रत्येकजण त्याच्या स्वभावानुसारच घेणार. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर या गोष्टी तुम्ही शिकल्याच पाहिजेत. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही, हे जेव्हा तुम्हाला समजल तेव्हा तुम्ही आयुष्य नक्कीच आनंदाने जगाल. सहमत असाल तर होय सहमत आहे टाईप करा आणि हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, बुद्धीच्या जीवावर आपल्याला श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होता येत नाही. सुख आणि दुःख वाटून घेत जगलो तर नात्यातील आपलेपणाचा ओलावा कायम टिकून राहतो. सहानुभूतीला नुसता जिभेचा ओलावा पुरत नाही, तर त्यासोबत हृदयाचाही ओलावा असावा लागतो. स्वामी भक्तांनो, गैरसमज हा माणसाचा खूप मोठा आजार आहे, शत्रू आहे. याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याची लस टोचून घ्यावी. अहंकार आणि गैरसमज या दोन्ही गोष्टी माणसाला त्याच्या जवळच्या व्यक्तींपासून, मित्रांपासून दूर करतात. गैरसमज त्यांना सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. सर्वात मोठं वास्तव हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात आणि वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. त्यामुळे अशा तुम्ही लोकांपासून सावध राहा. लोकांचा विचार करू नका. आपल्या कर्मावरती लक्ष द्या. कर्म चांगले असतील तर भगवंताची साथ कायमच मिळणार. सहमत असाल? खरा स्वामी भक्त टाईप करा आणि हा संदेश 5 जणांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होत असतं आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनता. आपल्याला जे मिळालं नाही याची यादी करता करता जे मिळालं आहे त्याचा उपभोग घेणे राहून जातं. सुखाची धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. जेवढे तुमचे समाधान असेल तेवढे तुम्ही थकत नाही. जास्त विचाराने माणूस थकतो, म्हणून सतत हसत राहा. विचार सोडा, चिंता सोडा. आपण आहात तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा. आनंदी राहा, खुश राहा. भगवंताचे नामस्मरण करत राहा. विश्वास असेल तर स्वामी नामाचा जप करा आणि संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तृत्वाला, यशाला चकाकी तेव्हाच मिळते जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो आणि व्यक्तीला आधाराचे स्थान तेव्हाच मिळते जेव्हा त्याची प्रत्येक कृती प्रामाणिक असते आणि सर्व कामे तो प्रामाणिकपणे करतो. तुम्ही प्रामाणिकपणे नक्की प्रयत्न करा. प्रत्येक पावलावर यश तुम्हाला नक्कीच भेटत जाईल. कधी आयुष्याचे धागे जर उसवले तर मित्रांकडे जाऊ. त्या मित्राचे धाडसाचे शिंपी असतात. उसवलेले फुकट रफू करून देतात.
आणि असे मित्र आयुष्यामध्ये नक्कीच टिकवून ठेवा. सहमत असाल तर स्वामी माझे पाठी राखे टाईप करा. बाळा, ज्यांनी तुला रडवण्याचं धाडस केलं आहे त्यांना आता मी आयुष्यभर रडवणार आहे. माझ्या बाळा, तुझ्या ठिकाणी आता आहेस, ज्या परिस्थितीत आहेस तिथे पोचण्यासाठी खूप काही गमावलं आहेस. मी हे सगळं पाहत आहे, मला सगळं माहीत आहे. माझ्या लेकरा, तू मजबूत आहेस, कणखर आहेस, धाडसी आहेस, पण ते सर्व बाहेरून. आतून तू किती वेळा तुटलास, किती वेळा स्वतःला सावरलं, किती वेळा तू रडलास, रात्र रात्र जागून काढलीस. हे सर्व मी जाणतो, मी पाहिलं आहे. पण तुझ्या प्रत्येक अश्रूचे मोल आता तुला मिळणार आहे. होय, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या कष्टाचे फळ तुला आता मिळणार आहे. तुझ्या आजूबाजूच्या लोकांना फक्त तुझं हसणं दिसलं, पण तुझ्या त्या हसण्यामागचं दुःख कोणालाच दिसलं नाही आणि त्यांनी तुला समजूनही घेतलं नाही. तुला असं वाटतं की आता हे सगळं बस झालं, आयुष्य संपवावं, हे सगळं थांबवावं. पण माझ्या लेकरा, तुला माझा आशीर्वाद सदैव मिळत गेला आणि तू थांबला नाहीस. कारण तुझ्यात अजूनही एक आशा जिवंत आहे. ती म्हणजे तुझा देव तुझ्या पाठीमागे आहे याची तुला खात्री आहे. तुझा देव, तुझे स्वामी तुझ्यासोबत आहेत, हा तुझा विश्वास आहे. तो तू तसाच ठेव. प्रत्येक पाऊल तू पुढे टाक. बघ, एक दिवस असं यशाचं मोठं शिखर गाठशील की पाहणारे अचंबित होतील. होय बाळा, तुला असं वाटतं की सगळे तुला सोडून गेले. जे तुझ्या जवळ होते ते बदलले. ज्यांच्यावर तू मनापासून विश्वास ठेवला त्यांनीच तुला तोडलं, दुःख दिले, त्रास दिला आणि याचं सर्व खापर तू स्वतःला दिलंस. दोष स्वतःला देत बसलास, त्याचं खापर स्वतःवरती फोडलं. बाळा, तुला असं वाटतं की मीच खोटा आहे, मी चुकीचा आहे, माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण माझ्या लेकरा, नाही, तुझ्यातच काही कमी नाही. तू खरा आहेस, तू प्रामाणिक आहेस. या आजच्या जगात खरं असणं हेच सर्वात मोठे आव्हान आहे आणि चुकीचे आहे. लक्षात ठेव, जे लोक तुला सोडून गेले जाऊ दे त्यांना. ते तुझ्या आयुष्यातून जाण्यासाठी आले होते, कारण ते कायमचे नव्हते जे तुला सोडून गेले. तुझ्या आयुष्यातील ती जागा आता रिकामी करण्यात आली आहे आणि तिथे चांगल्या, योग्य अशा व्यक्तीची एंट्री होणार आहे. होय, फक्त तू थांबायचा विचार करू नकोस, हार मानायचा विचार करू नकोस. प्रत्येक वेळी काहीतरी आतून तुला पुन्हा उभं करणार आहे. होय, आता तू जिंकणार आहेस. जे काही आपल्या वाट्याला आलं आहे ते भरभरून जगायला शिक. दुःख खूप आहे, तसे सुखही आहे, परंतु दुःखाकडे बघता बघता सुखाकडे बघण्यास विसरून जातोस आणि आनंद कशात आहे हे आपल्याला समजतच नाही. परंतु वेळ हा फुकट आहे, पण तरीही तो अमूल्य आहे. तो विकत घेता येत नाही, परत मिळवता येत नाही, तो जपून ठेवता येत नाही, घालवता येतो, साठवता येत नाही. त्यामुळे वेळेचा वापर कर, आनंदी जग. गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही, म्हणून प्रत्येक क्षण जरा आनंदाने जग आणि आनंद वाटत जग. त्यामुळे या आयुष्यामध्ये येणारे वाईट प्रसंग जे आहेत त्याकडे नजर लावून बसण्यापेक्षा जे वाईट आहे त्याचा स्वीकार करा आणि त्यातून चांगलं कसं घडेल, आनंद कसा मिळवता येईल याचा विचार करा. नक्कीच तुमचं आयुष्य हे सुखाचंच होणार आहे. कारण भिऊ नको, सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंत तुम्हाला आज म्हणत आहे, हे माझ्या लेकरा, जे तुमच्या विरोधात होते, जे तुम्हाला तोडायला पाहत होते, जे तुम्हाला खाली खेचून मोठे होण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत. आजचा हा संदेश आहे तो खऱ्या भक्तांसाठी,
ज्यांनी सगळं सहन केलं आहे, पण स्वामी माऊलीवरचा विश्वास कधीच सोडला नाही. बाळा, जेव्हा तू शांत होतास तेव्हा तू अपमान गिळत होतास. तेव्हा लोकांना वाटत होते की तू कमजोर आहेस, पण तू कमजोर नाहीस. तुझ्या पाठीशी मी आहे बाळा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, जर तुमचा विश्वास स्वामींवरती असेल तर खरा स्वामी भक्त टाईप करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.